जागा वाटप झालं, अर्जही भरले गेले, पण बंडखोर अजूनही नाराज आहेत. तो त्यांना कसं थोपवणार? खरा तुमच्या एवढाच कठीण प्रश्न आहे मलाही पडलेला. बघा, मी तुम्हाला सांगू का, कार्यकर्ता म्हणून एक मी तर म्हणजे गटाध्यक्षापासून सुरुवात केलेली आहे माझ्या आयुष्याची, त्यामुळे मी बघितलेलं आहे. तो आयुष्यभर मेहनत करत असतो ह्या एकाच गोष्टीसाठी, आणि ही गोष्ट सारखी मिळणार ती 5 वर्षांनी एकदा येते. त्यामुळे त्याचा जो राग आहे, त्याची जी तळमळ आहे, त्याची जी तडफड आहे, ही मला असं वाटतं अत्यंत स्वाभाविक आहे. लगेच काय त्याला गद्दार, तो असाच आहे, तो तसाच आहे म्हणायची गरज नाही. समजा तो दुसऱ्या पक्षात गेला असला तरी माझं हे वैयक्तिक म्हणणं आहे, पक्षाची भूमिका नाही, कार्यकर्ता म्हणून मी ही भूमिका मांडतो आहे की त्याचं ते वागणं किंवा ते, कारण शेवट आज असं झालं आहे बघा. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो की शेवटची निवडणूक 2017 झाली. समजा त्यावेळी त्या माणसाचं वय असेल 45 2017ला. आत्ताची निवडणूक झाली 2025ला, म्हणजे साधारण 5 आणि 8 वर्षानंतर 8 वर्ष, म्हणजे तो झाला 52. आता त्याला नाही मिळालं तिकीट म्हणजे तो झाला 56. आणि पुढच्या वेळेला समजा पुढच्या वेळेला समजा त्याला असं नाही, तरुणांची संधी सोडा, पुढच्या वेळेला त्याला वाटलं निवडणूक लढवायचं, पुढच्या वेळेला या वॉर्डची रचना सेम राहणार नाही आहे. वॉर्ड रचना बदलली त्याची की त्याचे रिझर्वेशन बदलणार. त्यावेळेला आणि 5 वर्षांनी काय परिस्थिती असेल हे तर ब्रह्मदेवाचा बाप पण नाही सांगू शकत काय परिस्थिती असेल ते.